अशा रीतीने रंगला जाईल. खर तर मैदानाच्या अवतीभोवती प्रेक्षकांची गर्दी खर तर आपल्याला पाहायला मिळते. अंतिमची लढत सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विशाल आणि राजेश. पहिलाच बॉल ऑफ साइडला खर तर ठोकून दिलाय. सीमा पार बॉल चाललाय 4 धाब्यांसाठी. आलाय चौकार. थँक्यू डीजे. विशालच्या बॅट मधून खर तर दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग लाईन जर आपण पाहिली एका चांगली बॅटिंग लाईन या टीमकडे आहे, परंतु तेवढेच ताकदीची टीम खरं तर त्यांच्या समोर आज इथे फाईट करताना पाहायला मिळते. सेकंड बॉल मी म्हटलं बॅटिंग लाईन चांगली आहे, परंतु त्यांच्या समोर सुद्धा तेवढेच ताकदीची टीम आहे. आणि त्यानंतर डॉट बॉल आला. चांगला कमबॅक. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि त्यानंतर हा डॉट बॉल. बॉलिंग ट्रॅक वरती रोशनला आपण पाहतोय खरं तर पहिल्या षटकामध्ये 2 षटकांची मॅच. किती धाव्यांचा डोंगर उभारला जाईल. नेक्स्ट बॉल लेफ्ट मोर द विकेट न यावेळेस ती स्विंग होताना बॉल आपण पाहिला आणि इथे पूर्णपणे अगदी रोखून ठेवलं. आणखी एक डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंड वरती विशाल, नॉन स्ट्राईक एंड वरती राजेश अशी जोडी खरं तर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेस फटका फसला. हवेमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक येतील, परंतु थोडीशी चुकी झाली आणि त्यानंतर झेल जमिनीला दांड होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तत्वर 2 धाबा इथे मात्र कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतात. मेगा फायनलची ही मॅच सर्व प्रेक्षकांची गर्दी, सर्व मान्यवर सर्वांच्या नजरा खरं तर मॅचला लागलेत आणि ती मॅच खरं तर इथे रंगताना आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 40 संघाने खरं तर इथे अगदी भाग घेतला, परंतु या 2 संघाने आपलं नशीब आजमावलं. त्यांची मेहनत खरं तर यशस्वी ठरली आणि अद्याप मेगा फायनल मध्ये एंटर झालेत. वन साइडला बॅट क्लिक केली होती, परंतु बॅटच्या स्लॉग मध्ये खरं तर बॉल आला नाही आणि त्यानंतर आणखी एक डॉट बॉल. पहिलं षटक कसं हाताला हवं याचं ज्वलंत उदाहरण खरं तर गोलंदाज रोशन देत असताना 5 चेंडू अद्याप हाताळलेत, ज्यामध्ये खर्च केलेत फक्त 6 धाबा. राईट हँड बॅट्समन विशाल इज ऑन द स्ट्राइक. राजेश पाटील याला आपण पाहतो नॉन स्ट्राइक एंड वरती. एक ओव्हर फुल टॉस ऑफ साइडला डीप कव्हर मध्ये फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? यस, खराब कलेक्शन. दुसरीचा प्रयत्न आणि खरं तर इथे फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव मिळेल आणि तो मात्र षटक क्रमांक पहिलं होईल समाप्त. पहिल्या षटकाच्या आखरी संघाची धाव संख्या 7 या आकड्यावरती पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या आखरी संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती पाहायला मिळते. रोशननं चांगलं षटक हाताळलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सेकंड ओव्हर मध्ये नंबर 3 पियुष खरं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 3ऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज पियुष याला आपण पाहतोय. सेकंड ओव्हर बॉलिंग ट्रॅक वरती जे बाबदेव सायरी स्पोर्ट्स संघाकडून फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल, गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल करण ठाकूर. मागील मॅच मध्ये या खेळाडूची बरीचशी चर्चा आपण पाहिली आणि तोच करण ठाकूर या मॅच मध्ये सेकंड ओव्हर मध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. यस, मॅच ऑन करा. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल येईल आणि खरं तर इथून गोलंदाज होईल सज्ज. बॉलिंग ट्रॅक वरती करण ठाकूर, समोर फलंदाज. तब्बल 2 मॅचचा मानकरी राजेश पाटील इज ऑन द स्ट्राइक. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. व्हॉट अ शॉट, परंतु लांबी कमी.
उंची जास्त लांबी कमी आणि इथे फटका फसलाय. ज्या राजेशच्या बॅट मधून धाव येणं गरजेचं होतं तो राजेश पहिल्याच बॉल वरती मैदानाच्या बाहेर परतला जातोय. करण ठाकूर, मी सातत्यानं म्हटलं मागील मॅच मध्ये खर तर आपण चर्चा ऐकली होती. आमचे कृष्णा दादा खर तर यांनी वर्णन केलं होतं आणि आत्ताची परिस्थिती पहा. पहिल्या बॉल वरती सफलता मिळाली परंतु आता मैदानाच्या आतमध्ये आतिश नावाचं वादळ दाखल झालंय. आल्याबरोबर ठोकलाय षटकार. ठोक डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू थँक्यू. खर तर जी तारीफ तुम्ही केली पियुष करण सरांची, करणची जी तारीफ केली ती कुठे त्याला आवडली दिसत नाहीये. विकेट घेतला, तारीफ केली, पुढच्या चेंडूवर त्याने षटकार खाल्ला. यस, क्रिकेट आहे. एखादा चेंडू खराब, एखादा चेंडू चांगला, परंतु यावेळेस पहा एकामागे एक स्ट्रोक. कारण आतिश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आणखी एक षटकार. थँक्यू डीजे. आतिशी पारी इथे सुरुवात झाली. असं वाटत होतं सुटकेचा निश्वास टाकलेला की हुश आपण राजाला आऊट घेतले, पण असं वाटलं की फुकट राजाला आऊट केलं आपण. आतिश आला आणि आतिशी पारी खेळली. लगातार 2 षटकार. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला 19. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. डेफिनेटली, कारण मागील मॅच मध्ये आपण पाहिले एक चांगली गोलंदाजी त्याने साकारली होती, परंतु यावेळेस आतिश मात्र इथे आक्रमक झालाय. कारण आतिशनं पाहिलंय मेगा फायनलची मॅच आहे, धावा बनणं गरजेचं आहे, धावा बनवणं इम्पॉर्टंट आहे आणि त्यावर अंमलबजावणी करत असताना षटकार तब्बल 2 आलेत. सलगचा तिसरा षटकार येईल का हे पाहणं गरजेचं आहे. बॅटची कडा फिल्डर आहेत. हिटचा प्रयत्न परंतु नंतर नाकार दिलं. सिंगल धाव कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 20 वरती. खरं तर हे षटकार लागणं देखील गरजेचं होतं. आपले पाहुणे जवळपास 1 तासाहून अधिक वेळ झाला प्रतीक्षित होते मोठ्या फटक्यांच्या, पण ते 2 सामने झाले, मोठे फटके काही येतच नव्हते. पण अतिशय ह्या खेळीने मनोरंजन झालं. डेफिनेटली आता जेवढ्या धावा खरं तर जमतील कृष्णा सर, मग तेवढी मॅच अंतिम क्षणामध्ये रंगली जाईल. आता जेवढ्या धावा जमतील तेवढी अंतिम क्षणामध्ये मॅच पाहण्याकरता मजा येणार. शॉटपिचचा बॉल ऑफ साइडला. पॉइंट मध्ये फिल्डर आहे. झेलची संधी. झेल टिपली आहे आणि आणखी एक धक्का. फलंदाज खरं तर आपण पाहतोय पियुष मैदानाच्या बाहेर परतताना पाहायला मिळतो. डीजे शेवटचा चेंडू असेल ह्या इनिंग मधला. स्वप्नील होता परंतु इथे चुकी करताना दिसतोय क्षेत्ररक्षक. मोक्याच्या क्षणी झाली चुकी नेवालीपाडा संघाकडून. शेवटच्या चेंडूवरती स्वप्नील लगावतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने नवसंजीवनी देण्याचं काम जय हनुमान पळसपे संघाला केलं. 2 षटकांचा खेळ इथे संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पळसपे संघ जाऊन पोहोचतोय 24 या धावसंख्येवर. नेवाळीपाडा संघाला लक्ष असेल 12 चेंडू आणि 25 धावांचं. डेफिनेटली आता या धावा खरं तर मागण्या ठरल्या जायला नाही पाहिजेत, कारण जेव्हा चेसिंगची वेळ येते मग एक धावेसाठी मेहनत करावी लागते. एक धाव अंतिम क्षणाला जेव्हा 2 आणि 3 धावेने सामना हारतो आणि मग त्या मिडफील्डचा तुम्हाला पश्चाताप होतो. 24 धावा जमल्यात. येणारे 12 चेंडू 25 धाव्यांचं टार्गेट. तत्पूर्वी सत्कार समारंभाकडे वळूयात. आमचे सर्व मान्यवर अगदी त्यांचा अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी
त्यानं खर्च केला. मी सर्वप्रथम विनंती करेल प्रणेश दादा पाटील आपण या, खरं तर आपल्या याच्यात मान सन्मान इथे केला जाईल. सर्व मान्यवरांचा खरं तर इथे आपण शुभ सन्मान करणार आहोत. तर पाहुण्यांचा शुभ सन्मान अतिथी मंचावर आपण इथे करतोय. वाबंजे जिल्हा परिषद महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय DP भाई म्हात्रे साहेबांचा इथे मंचावरती शुभ सन्मान इथे केला जाईल. आदरणीय परशुरामदादा भोपे यांच्या पवित्र शुभ हस्ते साहेबांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. DP भाई आपण अगदी अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आपला मनपूर्वक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतो. या स्पर्धेसाठी लागणाऱ्या ज्या सर्व ट्रॉफी आहेत ना त्या सर्व आदरणीय परशुराम भोपी साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आपण DP भाई म्हात्रे यांचा शुभ सन्मान इथे आपण करत आहोत. ज्या काही सर्व ट्रॉफ्या आहेत प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ पंचम सर्व ट्रॉफ्या आम्हाला पुरस्कृत केल्या. DP भाई आपलं मनपूर्वक हार्दिक आभार आणि आपलं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. नक्कीच सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कला क्रीडा सर्व क्षेत्रांमध्ये DP भाईंचं एक महत्त्वाचं अमूल्य योगदान आपण पाहिलं. धार्मिक कार्यामध्ये देखील मोठा सहभाग. समाजसेवेची कोणतीही कामं DP भाईपर्यंत पोहोचली आणि त्यांनी ती केली नाही असं एकही काम नाहीये. भाईंपर्यंत विषय गेला म्हणजे काम होणारच, त्याची 100% गॅरंटी असते. त्यानंतर मी इन्व्हाइट करेल की वाबंजे पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय परागदादा भोपे साहेबांचा देखील शुभ सन्मान मंचावरती आम्ही इथे करणार आहोत. जेव्हा आपण आदरणीय रतनदादा भोईर यांच्या पवित्र शुभ हस्ते इथे परागदादा भोपे साहेबांचा शुभ सन्मान इथे केला जात आहे. दादांच्या माध्यमातून आम्हाला 5,000 रुपयाचं डोनेशन आलं, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. एक यशस्वी उद्योजक, खरं तर आगरी माणूस आपला मराठी माणूस पुढे जातोय की यशस्वी उद्योजक एवन वडापाव सर आपण रोजच खातो इथे आल्यावर. एवन वडापावच्या अनेक ब्रांचेस आणि कंटिन्यू 5 दिवस त्यांच्या माध्यमातून आपल्या नाश्त्याची जी सोय होती ती आपण पाहिली. आणि त्यांच्या ब्रांचेस आहेत एवन वडापाव, कुठेही जा तुम्हाला मिळेल आणि टेस्ट तर लाजवाब. क्या बात आहे दादा, आपण आलात, आपण आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल आम्ही तुमचा आभार व्यक्त करतो आणि स्वागत करतो. तर जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे टोटल धावसंख्येचा विचार केला ना तर फायनलची मॅच कोण बनणार चॅम्पियन. 25 धावांचं लक्ष्य. यावेळी ऑन साइडला पहिलाच बॉल वरती प्रहार केलाय. मिड विकेट रिझर्व मध्ये खेळाडू देण्यात एक धाव कंप्लीट, दुसरीचा कोणताही प्रयत्न नाही. फेकी चांगली पाहायला मिळाली. जमलेल्या तमाम सर्व लाडक्या क्रीडा रसिकांचं तसेच अतिथी मंचावर बसलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा VSCC चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते मेगा फायनलचा मुकाबला. एक साइडला पलसपणे त्यांच्या अगेन्स्ट नेवालीपाडा. यावेळी यॉर्कर करण्याचा प्रयत्न, शॉट मध्ये बॉल फेकला होता. शॉट फायनल रिझर्व मध्ये खेळाडू एक धाव कंप्लीट आणि एका धावेच्या मदतीनं टोटल धावसंख्या 2 या आकड्यावरती. कोण बनणार चॅम्पियन थोड्याच वेळामध्ये आपल्याला स्पष्ट होईल. अगदी मुकाबला रोमहर्षक पाहायला मिळेल. एक साइडला नितीन आणि रोशन अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि विनय गवंडी हा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. नक्कीच नेवालीपाडा संघाला हा सामना जिंकायचा असेल तर काम 25 आता तर 25 धावा जमावे लागतील 12 चेंडूमध्ये. मात्र पुन्हा एकदा इनसाइड एज त्या क्षेत्ररक्षकाकडे चेंडू जातो. यावेळी मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, तोपर्यंत दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ खूप चांगलं पाहायला मिळालं. पुन्हा एकदा एक सिंगल, 3 चेंडूवरती 3 सिंगल आलेत आणि आता मात्र धावसंख्या बाकी असेल 9 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 3 षटकार जर कोणत्याही खेळाडूने इथून मारले की रोनक जाधव यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. टोटल धावसंख्या एकेरी दुहेरी धावेने कृष्णा सर पुढे जात आहे. टोटल 3 धावा धावा फलकावरती विनय गवंडी याची चांगली गोलंदाजी आपण पाहतो. यावेळी स्टेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न, वाईड स्ट्रॉंगरला फिल्डर चेंडू पकडतील फेकतील तोपर्यंत सिंगल. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी. अगदी लिसन प्लेयर आहेत विनय गवंडी आणि चांगली गोलंदाजी अद्याप आपल्याला पाहायला मिळते. मोठे फटके मारण्यासाठी सक्षम असलेले हे 2 खेळाडू आणि दोन्ही खेळाडूंना पूर्णपणे जखून ठेवण्याचं काम कृष्णा आतापर्यंत विनय गवंडी यांनी केलेलं आहे. नक्कीच फलंदाज ज्याप्रमाणे जमिनीलगतचे फटके खेळतायत कोणताही त्याच्यासाठी प्रॉब्लेम नसेल फलंदाज क्षेत्ररक्षण करणाऱ्या बळसपी संघाला. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती
विनयने यावेळी मात्र सोळा चेंडू टाकला होता, मात्र पंच राम पाटील यांचा इशारा येतोय की हा चेंडू अवांतर असेल. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉलने एक धाव अंकित केली जाते. धावफलकावरती 5 वरती जाऊन पोहोचतो. येणारे 8 चेंडू आणि 20 धावांची गरज. 8 बॉल 20 हे 2 बॉल खूप इम्पॉर्टंट असेल. एखादा मोठा फटका नेवानी पाडाला या मॅच मध्ये थोडासा घेऊन जाईल. एखादा डॉट बॉल पूर्णपणे प्रेशर क्रिएट करेल इथून फलंदाजावरती. काय होईल, काय घडेल, काय बिघडेल हे मात्र थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होईल. गोलंदाज बी नाही पुन्हा ओव्हर द विकेट पार करत असताना. ओ यावेळी पॅनल स्वीप, क्या बात आहे. हाय अँड हँडसम डीप बॅकवर्ड स्पेल ग्रीजर मध्ये गगनाला गवस निघालणारा ठोकला षटकार. ठोकलीचे थँक्यू डीजे. सिंगल सिंगल येत असेल तरी मला खंत नाही आणि शांत बसायला मी काही संत नाही असं सांगताना नितीन जाधव यावेळी मात्र एक कडक सिक्सर आपल्याला पाहायला मिळाला. या षटकाराच्या मदतीने 11 वरती धावून पोहोचतो नेवाली पाडा संघ. येणारे 7 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 7 बॉल 14 मॅच मध्ये रोमहर्षकता पाहायला मिळते. हा षटकार खूप इम्पॉर्टंट होता कृष्णा. अगदी झोकून दिला त्या बॉल वरती. अंतिम बॉल या षटकातला कशा प्रकारे गोलंदाजी राहील. ऑफ स्टिकला शपलून मिड विकेट रिझर्व मध्ये, क्या बात आहे. लगातारचा हा पलटवार केला जातो. नितीन जाधवच्या बॅट मधून निघालेला हा माइटी हिट षटकार. थँक्यू डीजे. तर या फटक्याचं आपण सर जर वर्णन केलं, हा बॅकलिफ्ट होती. जसा चेंडू आपल्या रडार मध्ये आला, दोन्ही डोळे बंद झाले, परंतु ताकद एवढी होती फटक्यामध्ये की चेंडू डायरेक्टली सीमा रेखा पार जाऊन पडला. या षटकाच्या मदतीने एक षटकाचा खेळ संपलाय. 17 धावा धावफलकावरती अंकित झालेत. येणारे 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. इस मॅच मध्ये जरूर ट्विस्ट येईल. एखादे 1-2 बॉल डॉट आले तर मॅच मध्ये मजा रोमहर्षकता वाढेल. 6 बॉल 8 धावांची गरज. प्रथम आपण पहिल्या षटकामध्ये विनय गवंडीची गोलंदाजी पाहिली. पहिल्या 4 बॉल वरती 4 धावा फक्त खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र जशी नितीन जाधवला पुन्हा स्ट्राईक मिळाली त्याने मात्र पूर्णपणे झोकून दिला त्या मॅच मध्ये. मागील 2 चेंडूवर 2 कणकणीत षटकार ठोकले आणि मॅचचं रूप पूर्णपणे बदललंय. आता मात्र 6 बॉल 8 धावेची गरज. नवीन गोलंदाज स्टॉक ओव्हरचं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करत असताना इथून मात्र 6 बॉल 8 धावा डिफेंड करेल का हे देखील पाहणं तेवढंच महत्वपूर्ण राहील. गोलंदाज तयार. शॉर्ट मिड विकेट रिझर्व मध्ये एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी हलक्या तरी पुश करण्याचा प्रयत्न होता. पुश करो खुश रहो स्ट्राईकला आणण्याचं काम नितीन जाधवला रोशन मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपण पाहतोय. परंतु बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. डॉट बॉल पूर्णपणे प्रेशर क्रिएट करतील कृष्णा या मॅच मध्ये. मजा येईल. येणारे 5 बॉल 8 धावेची गरज. खरं तर इथून रोशनने एकच काम करायचंय. ज्या पद्धतीने नितीनची बॅट तडपली, सिंगल काढून फक्त नितीनला स्ट्राईक द्यायचं. बाकीचं काम नितीन आपलं पूर्ण करेल. या निश्चित. परंतु जर तरला क्रिकेटमध्ये स्थान नसतं. पाहूया काय घडेल, काय बिघडेल. येणारे वेळकाळ जरूर सांगून जाईल. 5 बॉल आणि 8 धावेची गरज. हो यावेळी शॉट ऑन पोल, शॉट ऑन जॅम, चेंडू सीमा रेषा पार, एंड टू द ग्राउंड षटकार. थँक्यू. खूप टप्प्याचा चेंडू होता. जसा आला तसा भिरकावून दिला रोशनने. आता मात्र अवघ्या 2 धावांची आवश्यकता असेल नेवाली पाडा संघाला. 4 चेंडू तर आहेत, परंतु धावा कमी आहेत, चेंडू जास्त आहेत. यस 4 चेंडू 2 धावेची गरज. जसा खूप टप्प्याचा चेंडू रडार मध्ये भेटला, शॉट ऑन पूल केला, सक्सेसफुल ठरला तो आणि षटकार ठोकला आणि 6 धावेने धाव फलक फ्लाय झाला. टोटल 23 धावा फलकावरती. येणारे 4 बॉल 2 धावेची गरज. डॉट बॉल विकेट्स या मॅच मध्ये बरंच काही सांगून जातील. पुढचा बॉल हलक्या त्याने पुश करण्याचा प्रयत्न, एक धाव करण्याचा प्रयत्न इथं केला आणि धाव इथे मिळेल. अजून 1 धावेची गरज. 3 चेंडू 1 धावेची गरज. आता नितीन हा मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल. 3 चेंडू आणि 1 धावेची गरज. फायनलचा
मेगा फायनलचा हा सामना जय हनुमान क्रिकेट संघ पलसपैने त्यांच्या अगेन्स्ट नेवालीपाडा. मॅच कोणी जिंकू बा, स्टंप उचलायचे नाहीत बा, स्टंपला हात लावू नका. आयोजन कमिटीच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे फायनलचा सामना कोणीही जिंकू, स्टंप ला हात लावायचे नाही. एक धाब्याची गरज इथे ऑनसाइडला ड्राईव्ह केला जातोय आणि हा सामना मेगा फायनलचा सामना जिंकणारा संघ नेवालीपाडा. कॉंग्रॅच्युलेशन्स